दोन्ही राष्ट्रवादीकडून मेट्रो आणि पीएमपीएल बस सेवा मोफत करण्याच्या घोषणेवर पुणेकर प्रवाशांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली। काही नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय, तर काहींनी या घोषणांची अंमलबजावणी होईल का असा सवाल उपस्थित केलाय, तर काहींनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत लोकांना आळशी बनवण्यासाठी सरकार अशा घोषणा करत आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यासाठी जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं। यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी पुणेकरांसाठी मेट्रो आणि पीएमपीएलचा प्रवास मोफत करण्याचं आश्वासन दिलं। या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पुणे चिंचवड महानगरपालिकेचा जाहीरनामा जो आहे तो आज अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी एकत्र जो आहे तो जाहीर केला आणि सकाळपासूनच एक मुद्दा जो आहे महत्त्वाचा मुद्दा तो आज प्रचारामध्ये या ठिकाणी बोलताना त्यांनी व्यक्त केला। आणि जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ता मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये जर पाहिला तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो म्हणजे ट्रॅफिकचा, आणि ट्रॅफिकसाठी प्रत्येकाचा वेळ जो आहे, जो पैसा आहे तो खर्च होत असतो। आणि याच निमित्ताने एक वेगळा असा निर्णय, एक आगळा वेगळा निर्णय जो आहे तो ऐतिहासिक निर्णय जो आहे तो होईल असं देखील या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं आहे। आणि त्या निमित्ताने आपण याच ठिकाणी आपण बस स्टॉपवर आहोत, आपण काही प्रवासी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, आज प्रचारावेळी असं म्हटलं आहे, अजितदादा म्हणाले आहेत, सुप्रिया सुळे म्हणाले आहेत की बसचा प्रवास जो आहे तो मोफत करणार, आणि जर असं झालं चित्र तर कसं वाटेल आपल्याला, काय सांगा? चांगलंच आहे म्हणायला, पण त्याचा गैरफायदा आणखीन होण्याची शक्यता काय गैरफायदा असेल? हो, फुकट म्हणलं की सगळेच धावतील, इकच असल्या कोणी धावत नाही। आपल्याला काय वाटतं त्याच्यात काय बदल असेल? जाणीव राहत नाही कुठली गोष्ट, असं आहे। पण त्याच्यावरून मतं मिळतील पवार फॅमिलीला? ते आता प्रत्येकाच्या मनावरच्या अवलंबून आहे, मत करणाऱ्याच्या मनावरच्या अवलंबून आहे, कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं। मेट्रो असेल, बस असेल, मोफत सांगितलं। पेट्रोल मोकार हे मेट्रो आहे, मेट्रोचा काही उपयोग नाही आहे। तुम्हाला वाटतं जेवढं सोपं सुविधा केल्यात म्हणजे काय झालं का? सगळं पोल बांधले म्हणजे झालं? पब्लिकच्या समस्या सुटल्या नाही, उलट्या वाढल्यात। आता क्रॉस करता येत नाही या चौकात, बसने उतरलं तर बस स्टॉपला येण्याकरता क्रॉस करता येत नाही। कसं करायचं? काय फायदा आहे त्या गोष्टीचा? आपण देखील प्रवास करता बसने नेहमी, कसा आता जर अशा पद्धतीचा मोफत प्रवास सुरू केला तर कसं वाटेल आपल्याला? त्याचा कसं आहे सर, जाणीव राहणार नाही आहे त्याची, जनतेला माणसाला जाणीव नाही राहणार। त्याच्यामुळं फुकट प्रवास नसायला पाहिजे, तिकीट असायला पाहिजे, कारण कसं आहे जाणीव राहते माणसाला। मात्र त्यांनी असं पण म्हटलं की प्रत्येक पुणेकराचा वेळ वाया जातोय, पैसा वाया जातो ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकतो, त्याच्यासाठी हा पर्याय काढलेला आहे। त्याच्यासाठी पर्याय काढला आहे बरोबर आहे, पण तुम्ही हे PMT-वाल्याचे, ड्रायव्हरचे, कंडक्टरचे, हे अधिकाऱ्याचे त्याचे पेमेंट कसे करणार? तुम्ही फुकट जर प्रवास चालू केला तर हे बाकीचं काय मेंटेनन्स वगैरे हे ते कुठून आणणार पैसा? हे तर काहींचं म्हणणं आहे की थोडंच देणार आहे। तर काहींचं म्हणणं आहे की फुकट नुसतं देऊन उपयोग नाही आहे। मात्र काही महिला आहेत, ताई काय सांगशील, काय सांगाल? प्रवास मोफत दिला तर? शाळेच्या विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी, तुम्हाला प्रवास जर मोफत दिला तर कसा असेल? शाळेचा पास असेल ना तुमचा? नाही, आमचं बस असतं। मग बसचा पास असेल ना? नाही, म्हणजे शाळेचीच बस असती, पण जेव्हा एक्स्ट्रा क्लास असतो तेव्हा बसने येतो मी। मग त्यावेळी जर समजा प्रवास फुकट दिला तर चालेल। चालेल। हां दादा, आपल्याला काय वाटतंय की अशा पद्धतीचा प्रवास जर मोफत केला तर या ठिकाणी पवार कुटुंबियांच्या पाठीशी येथली जनता राहील का? नाही, अब सगळंच फुकट तुम्ही करायला लागलं, कशाला माणसानं काय करायचं ज्याची इच्छाच नाही। रेशन कार्ड फुकट करा, घरं फुकट करा, सगळं फुकटच करा ना, काय फरक पडतो मग? हां, सगळं फुकटवर लाचार बनवता तुम्ही लोकांना, दुसरं काय करणार? हां, काय कष्ट करायची उमेदच तुम्ही काढून घेतली सगळी, तुमची घरं भरतायत हे दिसतंय, काय करायचं? त्यांनी असंही म्हटलं की शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टॅबलेट, प्रलोभन आहेत, शाळेच्या विद्यार्थी ही प्रलोभन आहेत। आज लोक पैसा इतका मिळवत आहेत की त्यांचे जे सक्षम आहेत शाळेचे हे करण्यासाठी, तुमचं हे आरक्षण आणि विरक्षण जे आहे ना ते बंद करा।
काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशन हा पैसा आणणार कुठून, सगळ्यांना फुकट करून ॲडमिनिस्ट्रेशन कसं करणार याचा काही हिशोब आहे का? कसं चालणार हे खर्च? हे फुकट ते फुकट ते फुकट, बहिणीनं 1500 रुपये फुकट, हे कुठं येतात? आमच्याच टॅक्समध्ये जातात ना. ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन काय यांच्याकडे? काही अर्थ नाही. तर काही प्रवासी आहेत ते या ठिकाणी अगदी मुद्देसूद असतील किंवा संतप्त प्रतिक्रिया देखील आपल्याला ऐकायला मिळतात. फुकट नको, मात्र जे काय असेल ते मुद्देसूद असावं, त्याच्यामधून नुसती प्रलोभनं दाखवून मतं मिळवण्याचा फायदा घेऊ नये गव्हर्नमेंटने, असं देखील म्हणतात. काही महिला आहेत. ताई, काय सांगाल? आज सुप्रियाताई असतील किंवा अजितदादा असतील यांनी असं म्हटलं की बसचा प्रवास मोफत करणार आहेत. नाही बसचा प्रवास मोफत असेल नाही बोलू शकत काही, सॉरी. तर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, इथला जो प्रवास आहे हा मोफत होण्यासाठी निश्चितच आपला प्रयत्न असेल, असं जाहीरनाम्यामध्ये आज अजित पवार यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील होत्या. मात्र जर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, इथल्या पुण्यातील जे सुशिक्षित वर्ग आहे जो नेहमी प्रवास करतो या बसमधून, यांच्या प्रत्येकाची एक अपेक्षा आहे की फुकट नको, आम्हाला प्रलोभनं नको आहेत, प्रत्यक्षात काम करून दाखवा, रस्ते मोकळे करा आणि त्या निमित्ताने आमचा जो विकास आहे तो विकास होईल, असं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करताना येथील प्रवासी असतील, येथील नागरिक असतील, हे व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अनिलसह विशाल रेवळेकर, LS मराठी, पुणे, पिंपरी चिंचवड.